नांदेडमध्ये 5 ऑगस्टला भव्य शेतकरी मेळावा. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत करणार मार्गदर्शन. नमस्कार. भारतीय किसान युनियनच्या वतीने येत्या 5 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता शहरातील शंकरराव चव्हाण सभागृह स्टेडियम येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय नेते राकेश टिकैत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. केंद्र सरकारच्या शेतीमाल व्यापार करार टॅरिफ ट्रेड डील धोरणामुळे भारतीय शेतकऱ्यांवर आणि कृषी क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांवर या मेळाव्यात सविस्तर चर्चा केली जाणार आहे. या कार्यक्रमाला राकेश टिकैत यांच्यासोबत भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय महासचिव युद्धवीर सिंह शेखावत, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष भाई चंद्रशेखर नलावडे पाटील आणि प्रदेश महासचिव रुपालीताई पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत. दिल्लीतील 13 महिन्यांच्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे दिग्गज नेते नांदेडमध्ये येत असल्याने या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. नांदेड जिल्हा व परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी कार्यकर्ते रामचंद्र येलवाड, शिवाजी पाटील पारवेकर, मोहन पाटील शिरसाट, शिवकुमार देवकते, लिंगोजी पाटील शिंदे आणि जगदीश जाधव यांनी केले आहे. पत्रकार परिषद भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय नेते राकेश टिकैत साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये 5 ऑगस्ट 26 रोजी येत आहे आणि शेतकरी मेळाव्याला ते मार्गदर्शन करणार आहेत की जो अमेरिकेसोबत आपला करार झाला, भारतीय शेतीमाल आयात आणि निर्यातच्या बाबतीमध्ये तो शेतकरी विरोधी आहे का शेतकरी हिताचा आहे हे सांगण्यासाठी राकेश टिकैत साहेब आपल्या नांदेडमध्ये 5 ऑगस्ट रोजी शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये सकाळी 11 वाजता कार्यक्रम आहे, त्यावेळी ते उपस्थित राहणार आहेत आणि मार्गदर्शन करणार आहेत. त्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील परिसरातील प्रचंड मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं आणि हा करार आपल्या हिताचा आहे की विरोधी आहे, आपल्या सरकारने हा करार आपल्या हितासाठी केला की विरोधी केला ते ऐकण्यासाठी येणं आवश्यक आहे. म्हणून या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तमाम शेतकरी बांधवांना आपला पक्षभेद सारून शेतकरी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि हा करार समजून घ्यावा असं आव्हान या परिषदेमध्ये आम्ही करत आहोत. या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते आमचे शिवाजी पाटील पारवेकर, मोहन पाटील शिरसाट, आमचे शिवकांत कुमार देवकते, जयवंत रुंजे, जगदीश पाटील आणि असंख्य आमचे जुने शेतकरी या दिवसाकडे वाट बघत आहेत. आमचे फोनवरती बोलणी चालू आहे. आपल्या माध्यमातून सगळ्या मीडियाच्या माध्यमातून हा मेसेज, हा निरोप शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचावा अशी विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. भारतीय किसान युनियनचे शेतकरी नेते महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. राकेश टिकैत साहेब आणि नांदेड जिल्ह्यातील जो 5 ऑगस्टला जो दौरा आहे ते नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूंना अमेरिकेसोबत जे करार झालाय तो टेरिफचा विषय संदर्भ शेतकऱ्यांना सांगण्यासाठी, पण कृषी प्रधान देशातील ह्या व्यवस्थेला बुडीत काढण्याचं काम ह्या देशातल्या सरकारने जाणीवपूर्वक केलेलं आहे. शेती व्यावसायिक हा माणूस सर्व समाजातील, सर्व जाती धर्मातील असलेल्या समावेशक लोकांना संविधानिक हक्क न मिळू देण्याचा प्रयत्न इथल्या व्यवस्थेने केलेला आहे. ही व्यवस्था शेतकऱ्याला बुडीत काढणे, शेतावरील शेतकरी कमी दामात मजुरीला मिळणे आणि शेतीमाला फुकट खरेदी करता येणे ही भूमिका ठेवल्यामुळे ह्या देशातल्या शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त झाले. ग्रामीण भाग हा ओस पडलाय. प्रत्येक गावातून, प्रत्येक घरातून गावामध्ये 5-50 घराला कुलपं लागलेत. सगळे लोक काम शोधत पुणे, मुंबई, औरंगाबाद अशा ठिकाणी गेलेले आहेत. ही अवस्था येण्याचं काम, ह्या देशातल्या औद्योगिकरणातून विकास होण्याचं काम नेहरूजीनं जे निर्माण केलं ते माझ्या मते औद्योगिकरण तर होणारच होतं, पण शेती व्यवसायाकडे जर प्राधान्य दिलं असतं तर जगामध्ये असा कोणताच व्यवसाय नाही की शेती व्यवसायामुळं सगळ्या जगातल्या सगळ्या रोजगारांना, मजुरांना, सर्व दृष्टीनं सर्व समाजाला सुखी समाधानी जगण्याचा मार्ग हे एकच शेती व्यवसाय करू शकतो. असा दुसरा व्यवसाय जगात कोणताच नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. ह्या देशातल्या कुटील व्यवस्थेनं जे केलंय, शेतीमालाला उत्पादन खर्च आधारित भाव मिळू नये ही भूमिका त्यांनी घेतलेली, ही प्रभावीपणे राष्ट्रीय नेता नांदेडमध्ये येऊन आमच्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही दिल्लीला 6 दिवस त्यांच्या कार्यक्रमात होतो
आणि आज इथं येत असताना आम्ही त्यांचं स्वागत करावं आणि सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून त्यांच्या सोबत राहावं. दिल्लीच्या तख्ताला हलवण्याची ताकद राकेश टिकैत साहेबात आहे, आपल्या महाराष्ट्रात नाही. कालचंही कोकरोचचं आंदोलन माझ्या मते बौद्ध आणि बुद्ध विचाराच्या धम्माच्या मानसिकतेने समोर आल्यामुळे हे आंदोलन पेटलं आणि यशस्वी झालं. बाकी बहुजन समाज हा आमचा सर्व मनुवादी संस्कृती स्वीकारलेला आहे. आमचा बहुजन समाज मनुवादी मानसिकता, काल्पनिक भविष्यात लाभ मिळविण्यासाठी ह्या लोकांनी हा स्वीकार केला. जर 2,500 वर्षाखाली बुद्ध धर्म जर स्वीकारला असता तर ही परिस्थिती आली नसती. बुद्धाचा धम्म हा करुणा, प्रामाणिकता आणि इमानदारी ही गोष्ट जर अंगात असती, आपल्या घरच्या दरवाजाला कवाडं लावायची वेळ आली नसती. प्रत्येक माणूस हा प्रामाणिक राहिला असता आणि ह्या देशातली परिस्थिती बिघडली नसती, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि ह्या देशातली परिस्थिती सुधारण्याचा मार्ग हा शेती व्यवसायच सुधरू शकतो, अरे दुसरं कोणी सुधरू शकत नाही. ही दुरावस्था दूर करण्यासाठी आमचं आयुष्यातलं जे आम्ही जीवन समर्पित केलंय ते उरलेलं आयुष्य आम्ही ह्याच शेतकरी व्यवसायाला प्रगतीपथावर नेण्याचं आणि शेतकरी समाजाला जागृत करण्याचं काम करू. धन्यवाद.